भाताचा कोठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुरगाणा तालुक्यात मोठा धान्य घोटाळा उघडकीस आलाय. आधारभूत किंमत धान्य खरेदी योजनेत गैरव्यवहार उघडकीस असून शासकीय खरेदीतील भात थेट गुजरातमध्ये काळ्या बाजारात पाठवल्याच्या प्रकारानं मोठी खळबळ उडाली आहे. 4 एप्रिल रोजी रात्री 11 वाजताच्या सुमारास पिंटुटी चेक नाक्यावर पेठ पोलिसांनी एक संशयास्पद वाहन अडवलं. या वाहनाची पोलिसांनी तपासणी केली असता अज्ञात वाहनात आधारभूत योजनेतून खरेदी केलेला तब्बल 160 क्विंटल वजनाचा 3,80,000 रुपये किमतीचा भात आणि 5 लाख रुपये किमतीचं वाहन असा एकूण जवळपास 9 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. या प्रकरणी आदिवासी विकास महामंडळाच्या उपप्रादेशिक व्यवस्थापक प्रतिभा पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाहन चालक राजेंद्र गायकवाड यांच्या विरोधात जीवनावश्यक वस्तू कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. हा भात सुरगाणा तालुक्यातील कुटुंबी येथील खरेदी केंद्रातून दिंडोरी तालुक्यातील लखमापूर येथील एका मिलसाठी निघाला असल्याचं पोलीस तपासात समोर आलं. सदर वाहन गुजरातच्या दिशेने जात असल्यानं पोलिसांचा संशयाचा चेंडू अधिक गडद होत चाललाय. विशेषतः रात्री उशिरा वाहतूक का करण्यात आली, बिलानुसार 4 दिवसानंतरच माल पोहोचवायचा असताना घाई कशासाठी, अधिकृत मार्ग सोडून गुजरातकडे वळण्यामागचं कारण काय, या सर्व प्रश्नांमुळे संपूर्ण प्रकारात मोठ्या रॅकेट व अधिकाऱ्यांचा संगनमत असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. त्यामुळे आधारभूत योजनेतील धान्य अनेकदा वर्षभर गोडाऊनमध्ये पडून राहत असल्याचं वास्तव्य असताना चालू हंगामातील भात थेट काळा बाजारात वळवला जात असल्याचं चित्र स्पष्ट होत आहे. या प्रकरणामागे मोठं जाळं कार्यरत असल्याची चर्चा तर रंगू लागली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक द्वारकानाथ गोंदके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दरगोडे करतात. मात्र या सर्व प्रकरणात कुटुंबी खरेदी केंद्राची देखील सखोल चौकशी झाल्यास धान्य घोटाळ्याचं मोठं रॅकेट उघडकीस होईल अशी चर्चा आता सुरू आहे. यामुळे आता कुटुंबी खरेदी केंद्राची देखील सखोल चौकशी होणार का आणि झालेल्या चौकशीत काय सिद्ध होणार हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी नितीन महाले, पेठ, सुरगाणा.